नमस्कार मित्रांनो, लग्नगाठ भाग 5. त्याने आता तिच्या केसांना पकडून तिचा चेहरा वर केला, पण ती मात्र मानली नाही. तिने त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करायला चालू केली. त्यामुळे तो अजूनच बेधुंद झालेला होता. आता तिचा साडीचा पदर पण खांद्याच्या खाली सरकला होता आणि तिचे सर्व कपडे हे अंगाच्या बाजूला झाले होते. आता चांदणी रातेमध्ये ते दोघं पण एकमेकांना अनुभवत होते. आता ते दोघं पण खूपच गाढ झोपीत होते. रात्री अचानक 3 वाजता त्याच्या मोबाईलचा अलार्म वाजला. त्याने आता पटकनी उठून आपल्या मोबाईलचा अलार्म बंद केला. त्याने पाहिलं तर जानू त्याला खूपच मिटून झोपलेली होती. त्याने जानूकडे पाहताच त्याला लक्षात आले की जानूच्या तोंडावरती आणि चेहऱ्यावरती खूपच समाधान झळकत आहे. आता तो जानूला झोपी घालून आपल्या रूममध्ये निघाला तर जानूने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, "नका ना जाऊ." तो आता जानूला म्हणाला, "माझी पण काही मजबुरी आहे." मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करून घ्या.